आदिवासी विकास विभाग अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे अतिउत्साहात संपन्न झाले। सुमधुर अशा संगीतात जोशपूर्ण अशा या संगीतामध्ये या पथसंचलनाला देखील करत आहेत मुंडेगाव आश्रम शाळेचे बँड पथक। त्यानंतर येत आहे पहिला प्रकल्प, नवीनच निर्माण झालेला परंतु आपल्या खेळाच्या प्रदर्शनाने जोरदार मुसंडी मारत ज्यांनी मागच्या वर्षी विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला होता, विजेतेपद पटकावलेलं होतं असा धुळे खूप सुंदर असा क्षण या विभागीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा क्षण, ज्या क्षणाची आपण सगळेजण वाट पाहत होता, तो उद्घाटन सोहळा। प्रदर्शन करू स्पर्धा आणि खेळाची शान व दर्जा उंचावण्यासाठी आमचे कौशल्य बनासलो स्पर्धा व खेळाच्या अटी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करू। खिलाडू वृत्ती, भावना या गुणांचे तंतोतंत पालन करू। पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून आदिवासी विकास विभागांतर्गत विभागीय स्पर्धेमध्ये या ठिकाणी 7 प्रकल्पांनी सहभाग नोंदवला होता आणि या 7 प्रकल्पांमधून जी जनरल चॅम्पियनशिप आहे, जी ट्रॉफी आहे, ती ट्रॉफी जनरल ट्रॉफी म्हणतात तिला, ती ट्रॉफी कळवण या प्रकल्पाने जिंकलेली आहे। तर त्यांचे काही अधिकृत या ठिकाणी टीम मॅनेजर आहेत, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, आपण जनरल ट्रॉफी जिंकला, चॅम्पियनशिप आपण जिंकलात, कसं वाटतंय तुम्हाला? आपलं नाव काय? सर्वप्रथम सर आपलं सर्वांचा धन्यवाद देतो मी। आम्हाला मी रवींद्र शांताराम साबळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी कळवण या संघाचा संघ व्यवस्थापक आहे सर। आणि खूप खूप माझ्या संघ व्यवस्थापकांनी कबड्डीचे असो, खो खो असो, व्हॉलीबॉल असो, हँडबॉल असो, वैयक्तिक असो, सर्व संघ व्यवस्थापकांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेतली सर।
आणि त्याचंच फळ जे आहे त्याचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे सर. नाही, यात जी तुम्ही जिंकलेला आहात यात तुमचं फार मायक्रो प्लॅनिंग दिसतं मला. कारण एखाद्या संघाला जिंकवणं फार कठीण काम असतं, त्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागते. या तुमच्या क्रीडा शिक्षकांनी मला वाटतं फार मेहनत घेतलेली आहे. तर त्या बाबतीमध्ये तुम्ही असं प्लॅनिंग काय केलं की त्या क्रीडा शिक्षकांना तुम्ही कामाला लावलं आणि या विद्यार्थ्यांना? सर आमचे प्रकल्प अधिकारी साहेब जे होते अकुनेरी नरेश साहेब आणि आताचे जे प्रकल्प अधिकारी साहेब आहेत नवनाथ जानकर साहेब यांनी आम्हाला खूप चांगलं मोलाचं सहकार्य केलं सर. आणि क्रीडा स्पर्धेमध्ये आपला संघ कशा पद्धतीने उत्कृष्ट विजयी होईल यासाठी त्यांनी मायक्रो प्लॅनिंग करायला सांगितलं सर. प्रत्येक खेळाडूंचं त्यांनी नियोजन करून दिलं सर. त्यांना आहार जो आहे तो आहार आम्ही व्यवस्थितरित्या दिला. त्यांची प्रॅक्टिस जी आहे ते प्रॅक्टिस आम्ही सर्व सराव शिबिर घेतले सर. आणि सराव शिबिरामध्ये आमचे सर्व जे क्रीडा शिक्षक होते काही शिक्षक जे होते त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना सहभाग घेतला सर. आणि त्यांनी उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाचं फळ जे आहे ते आज आम्ही सर्वजण खातो सर. या ठिकाणी काही शिक्षक पण आहेत. मी या क्रीडा शिक्षकांना विचारू इच्छितो की सर, तुम्ही क्रीडा शिक्षक आहात. मी बघितलं तुम्हाला की ग्राउंडवर तुम्ही फार मेहनत घेत होते मुलांना. तुम्ही जवळपास या मुलांची किती दिवस किती महिने प्रॅक्टिस घेतली, कशी प्रॅक्टिस घेतली? सर, मी गणेश डबडे, काटदिगर आश्रम शाळा कळवण प्रकल्पाचा संघ व्यवस्थापक होतो. सर, मायक्रो प्लॅनिंग सांगायला गेलं तर आम्ही गेम वाईज सर्व क्रीडा शिक्षकांनी ग्रुप पाडून घेतले होते. जसे की जे कबड्डीचे क्रीडा शिक्षक आहेत त्यांनी कबड्डीचे कोचिंग केली. त्याच्यानंतर जे खो खोचे आहेत ते खो खो असे गेम वाईज आम्ही वाटून घेतले होते. त्याच्यामुळे आम्हाला कॅम्प करताना किंवा सराव घेताना आम्हाला मुलांना डिटेल्स मध्ये नॉलेज देता आलं किंवा स्किल वाढवता आलं. आणि त्याचा फायदा आज आम्हाला आज इथे दिसतो आहे की आम्हाला संपूर्ण नाशिक एटीसी मध्ये आम्ही कळवण प्रकल्पाने जनरल चॅम्पियनशिप मिळवली आहे. तुमचं सगळ्यांचं फार फार मी अभिनंदन करतो 39च्या वतीने. यापुढे तुम्ही राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा जनरल ट्रॉफीच मारावी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.